सोलापूरच्या गुरु नानक चौकातील जिल्हा रुग्णालयामध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती जिल्ह्यातील महिलांसाठी मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले। सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून रजोनिवृत्ती अर्थात मोनोपॉजच्या उंबरठ्यावर असलेल्या 45 ते 55 वयोगटातील महिलांच्या समस्यांबाबत गुरु नानक चौकातील जिल्हा रुग्णालयामध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील महिलांसाठी मोनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आला आहे। या क्लिनिकची सुरुवात झाल्यानंतर 45 ते 55 वयोगटातील 253 महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। 191 महिलांवर औषधोपचार करण्यात आले। मानसिक आरोग्याविषयी 257 लाभार्थी महिलांना समुपदेशन करण्यात आलं, तर 148 महिलांना इतर आरोग्यविषयक उपचार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी दिली। या मोनोपॉज क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते। रजोनिवृत्तीची सुरुवात सर्व उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय तसंच जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय इथं करण्यात आलेली आहे। साधारणतः 25 ते 55 या वयात महिलांची मासिक पाळी कायमची बंद होते। यालाच मोनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती असं म्हणतात। या काळात महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात। त्या बदलाला सक्षमपणे सामोरं जाणं गरजेचं असतं। या क्लिनिकच्या माध्यमातून अशा महिलांना मानसिक आधार आणि आजारावर उपचार मोफत देण्यात येत आहेत। मोनोपॉजच्या कालावधीत महिलांना झटके येणं, घाम येणं, झोप न लागणं, चिडचिड होणं, नैराश्य, वजन वाढणं, सांधेदुखी असे अनेक आजार होऊ शकतात। रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या हाडांची झीज मोठ्या प्रमाणात होते। मोनोपॉज क्लिनिकमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी अशा तपासण्या करून योग्य व्यायाम करण्याबाबत सल्ला देण्यात येतो। याचा लाभ जिल्ह्यातील महिलांनी घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी केलं। रजोनिवृत्तीचा कालावधी असतो, प्रत्येक महिलेच्या आयुष्यात येतो आणि हे जे आहे साधारण 40 ते 55 आपल्या देशामध्ये हा एज ग्रुप आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो। आणि ह्या ओपीडीमध्ये कसं आहे की रजोनिवृत्तीमुळे किंवा मेनोपॉज आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणू, त्याच्यामुळं त्या महिलेच्या शरीरामध्ये मानसिक आरोग्य ते फिजिकल ह्याच्यामध्ये खूप सगळे बदल झालेले असतात, कारण ते हॉर्मोनल गोष्टी असतात सगळ्या। मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की त्यांचं जनरल हेल्थ चेकअप म्हणजे अगदी HB पासून बॉडीमध्ये जे आता कसं आहे इस्ट्रोजन कमी होऊन जातं, मग लिपिड प्रोफाईल म्हणजे ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल, ते गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल ह्याचं चेकअप करतो आम्ही, किडनी फंक्शन टेस्ट करतो, थायरॉईड फंक्शन टेस्ट करतो। आणि क्लिनिकल चेकअपमध्ये आता कसं आहे सध्या की कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, आपल्याला सगळ्यांनाच हे ज्ञात आहे। त्याच्यामध्ये मुख्यत्वे ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर हे महिलांमध्ये जे प्रामुख्यानं खूप जास्त प्रमाणावर आढळणाऱ्या गोष्टी आहेत, ह्याच्यासाठी मेनली ही ओपीडी आहे। तर HPV लस आपल्या जिल्ह्यामध्ये लॉन्च होणार आहे अजून, आणि ते लॉन्च झाले की आपण त्याचाही वयोगट ठरलेले आहे शासनाने आपल्याकडे लॉन्च होणार आहे। ते फक्त ज्या मुली 14वा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे आणि 15वा अजून करायचा आहे ह्या मुलींना दिली जाणार आहे।